शांती। आज आहे 30 ऑगस्ट 2025 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, ज्ञानाला बुद्धीमध्ये धारण करून आपापसात एकत्र मिळून क्लास चालवा। आपले आणि इतरांचे कल्याण करून खरी कमाई करत रहा। प्रश्न आहे, तुम्हा मुलांना कोणता अहंकार कधीही येता कामा नये? उत्तर आहे, खूप मुलांना अहंकार येतो की या छोट्या छोट्या बालिका आम्हाला काय समजावून सांगणार। मोठी बहीण निघून गेली तर चिडून क्लासमध्ये येणेच बंद करतील। ही आहेत मायेची विघ्ने। बाबा म्हणतात, मुलांनो, तुम्ही ऐकविणाऱ्या टीचरच्या नावारूपाला बघता बाबांच्या आठवणीमध्ये राहून मुरली ऐका। अहंकारामध्ये येऊ नका। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. लक्ष ठेवायचे आहे की मुरली ऐकते वेळी बुद्धियोग बाहेर भटकत तर नाही ना। सदैव ही स्मृती रहावी की आपण शिवबाबांची महावाक्ये ऐकता आहोत। ही देखील आठवणीची यात्रा आहे। 2. आपणच आपल्याला बघायचे आहे की आपल्यामध्ये ज्ञानयोग आणि दैवी गुण आहेत का। लोभाचे भूत तर नाही आहे ना। मायेच्या वश होऊन कोणते विकर्म तर होत नाही। आजचे वरदान आहे, निमित्त भावच्या स्मृतीद्वारे हलचलला अर्थात अशांतीला समाप्त करणारे सदा अचलडोल भव। स्पष्टीकरण आहे, निमित्त भावाने अनेक प्रकारचा मीपणा, माझेपणा सहजच नष्ट होतो। ही स्मृती सर्व प्रकारच्या हलचलपासून अशांतीमधून सोडवून अचलडोल स्थितीचा अनुभव करविते। सेवेमध्ये देखील मेहनत करावी लागत नाही, कारण निमित्त बनणाऱ्यांच्या बुद्धीमध्ये सदैव याची आठवण राहते की आपण जे करणार ते बघून इतर करतील। सेवेच्या निमित्त बनणे अर्थात स्टेजवर येणे। स्टेजकडे आपोआपच सर्वांची नजर जाते, तर ही स्मृती देखील सेफ्टीचे साधन बनते। स्लोगन आहे, सर्व गोष्टींमध्ये न्यारे बनाल तर परमात्मा पित्याच्या सहाय्याचा अनुभव होईल। ओम शांती।